बाळांच्या पोटाशी काय घालीत या कोंबड्या ठेकेदाराशी देत तर घालेत नेल्या रे नेल्या साऱ्या कोंबड्या नेल्या कोण दुष्ट करकुंब्याने कोंबड्या नेल्या भया तुझे कोंबडे चोरीत माझ्या खोपीतून धान चोरीत ते कुरकुंबे माझ्या खोपीतून ही सारी फळं नेली कोणीतरी रातीसी आम्ही ना करीत असे काही एकदाच उत्सवाचे ते तो काय रे त्याचे ना दर्प दर्प हा दर्पण आम्ही पळवीत सत्तुसी राजाचे सैनिक पकडीत आमचे कानी खडा आम्ही ना कोणाच्या खोपीतनं काही पळवीत हे कोणी बाहेरचे कुरकुंबे मदत ठाऊकी कोण चोरीत आपला धान कोंबड्या फळ मला या घोळातून बाहेर काढा कोपी कक्का मी धरीत त्या कुरकुंब्यासी कुंभ चतुर रे सत्तू मायो तू गोलात बांधून घालीत तर तू त्या कुरकुंब्या चोराच पकडतो माझं सोडा अशी भर घाली तू आमाची ना तुझी मायो रागवीत तुझी मायो तुझ्या जीवाशी राखीत त्या गोलात बांधून आणि आम्हाशी सांगित तू मज सोडा मी चोर धरितो हुंब पगलू का आम्ही ना वचन असीत माझ्या आयोचा राग तुम्ही सांभाळीत आणि मग गोलातून सोडवीत तर मी त्या कुरकुंब्या चोराशी धरीत ना त्याची काय टक्कर घे तुम्ही लहानी मुलं ना तुम्ही खेळा आम्ही बघिती ना भूल असी ती तुमची आम्ही लहान ना चोराची धरीत आम्ही युक्तीने माझं हुंब टाऊक बघा तरी यू बाहेर ना तुझ्या गोड बोलाशी फसून शमी मायाचा राग कोण घेत अंगावे रे पण खोपी काका आपण किती दिन चोर हुडकीत पण ना सापडीत सत्तूच जर खात्री तर पाहित एकदा हा पण सत्तू भिंतीपाशी जात तर आम्हीच तू दणके देत ना लिंगोबाची भाग मी ना जात भिंतीपाशी मला तिथला धोका ठाऊक असेल आणि मायो तातुसी दिलेलं वचन पाळीत मी यू बाहेर गोलातून तुम्ही सांगित तर मी येत आणि येत तर पकडीत चोरास कुरकुंब्या धान कोंबड्या फळ चोरीत ये बाहेर पकड त्याशी पण जीवाची सांभाळीस चोर रानाच्या बाहेर असते रान तर आपल्यात असीत संकट येत तर राना बाहेरूनच एक सुचव महाराज बोला आतापर्यंत या अरण्यातील क्रूर श्वापद आणि विषारी नागांपासून आपण वाचलोय पण कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं महाराज मग म्हणणं काय तुमचं नाही आपल्या नगरात नसलेली अनेक सुंदर फुलं या अरण्यात दिसत आहेत त्यातील एक सुंदर फूल सावित्रीला देऊया तिला काहीही कळणार नाही महाराज तिला जर फसवायचंच असतं तर जीव धोक्यात घालून इथे कशासाठी आलो असतो आम्ही तेच महाराज आपण महाराज आहात आपल्या प्राणांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे म्हणून केवळ कर्तव्यापोटी बोललो मी महाराज ने आलं आमच्या ध्यानात भीतीपेक्षा तुम्हाला कर्तव्य मोठं वाटतंय नाही कितीही धोका असला तरी सुद्धा हा अश्वपती ते फूल शोधल्याशिवाय राहणार नाही आमच्या साऊसाठी एवढं तरी करूच शकतो आम्ही चला अरे अरे काय आहे साधं सामान सुद्धा सांभाळता येत नाही काय उपयोग तुझा इथे आणून
आता या भयानक अरण्यात खाण्यापिण्याशिवाय तडफडून मरण्याची वेळ येईल. अमात्य, एक दिवस इथली फळं कंदमुळं खाल्ली तर जीव जाणार नाहीये तुमचा. चला. चला सरी सरी. तो कुरकुंबा चोर डुरक्यात असीत. भया ते गांडोबाशी कसं पकडत आपण? तो हाती पकडतो आपलाशी आणि दाड्याखाली चावून टाकीत. शक्तीला युक्ती आणि आपण कामी मारक्या प्राण्यास कसे फासात अडकवीत तसंच मारक्या डुरक्याची फासात पकडीत. उन्ना उन्ना वनराज, चला लावीत फाशी सरी सरी. पावलांचे ठसे पाहित पाहित चला. तुम्ही फक्त मला आणि मी दिलेल्या मोहरांना बांधील आहात. माझा आदेश मिळताच तात्काळ बाणांचा वर्षाव करायचा. कोण आपलं कोण परक पाहायचं नाही. तुम्ही राजा अमात्य आणि माळ्याला घेराल, पण मद्र अधिपतींचा वध हा फक्त माझ्या बाणानं होणार. साऊ, तू असा हात बाजून घेतलास म्हणजे महाराजांचं रक्षण होईल का? अगं माझेही दादा महाराजांबरोबर आहे ना. मलाही त्यांच्या जीवाची काळजी वाटते, पण त्यासाठी स्वतःला इजा करून घेणे हा वेडेपणा आहे. काय चाललंय तुझं? आमची सावित्री तिच्या पित्यासाठी निश्चयाने काहीतरी करतेय. उगाच तिचा तपोभंग करू नकोस. तुला नसेल तुझ्या पित्याच्या जीवाची काळजी, पण तिला आहे. तिला करू दे तो उपाय. असा कुठलाही उपाय नसतो. देव इतका वाईट नाहीये. देव दयाळू असतो. तसं नाही करत. आमच्याशी उर्मटपणाने वागतेस, महाराणींना उलट उत्तर देतेस. हिला घेऊन जा आणि आम्ही सांगेपर्यंत इथे येऊ देऊ नका. हा अन्याय आहे. गप्प बस. घेऊन जा हिला. तुझ्या निश्चयापासून ढळू नकोस ना सावित्री. तू वेदना सहन केल्यास तर कदाचित तुझ्या पित्याचे प्राण वाचतील. बरा आणायचे सापडले शिवपती. या कानाचं त्या कानाला कळणार नाही. अचूक वेध घेऊन संपवतो आज त्याला, म्हणजे मद्र देशाची सत्ता दक्ष सेनेकडे येईल. थांबलाय कशासाठी? चला आणि घेरा महाराजांना. पण आपणच कसा महाराजांचा घात करायचा? मीठ खाल्लंय आपण त्यांचं. आणि कोणाला कळलं तर? कसं कळेल? आपल्यातलंच कोणी तोंड उघडलं तर? आज्ञा न पाळणाऱ्यांची आणि तोंड उघडणाऱ्यांची ही गत होईल. चुपचाप सांगतोय ते करा. चला.
ते फुल जे तू देत त्या मुलीस भिंतीपाशी. महाराज ते पहा, ज्याच्यासाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घातलात ते फूल अखेर मिळालं. होय, शेवटी फुलाची पारख तुम्हालाच असणार, म्हणूनच मुद्दाम तुम्हाला आमच्या बरोबर घेतलंय. सावित्रीला हवं असलेलं फूल अखेर शोधलं. महाराज एक सांगू, बोला. मी फक्त निमित्त आहे. लेकीचं मन राखण्याची इच्छा तुमची प्रबळ होती, त्यानंच हे काम केलंय. खरंय. चला. अवघड दिसतंय, पण पोचूया त्या फुलापर्यंत आणि घेऊया ते फूल. होय महाराज. एकच माणूस जाऊ शकतो असं दिसतंय. आम्ही स्वतःच जाऊ. महाराज आपण सत्तू एक काम करीत, माया तुझ्यावर ना रागवी जरी तू हे फुल तीत देस. पुन्हा पुन्हा मी हे फुल तोडीत आणि नेऊन देत आयोसी. राग पडीत तिचा. नगरासीन भिंत ओलांडून अथे येत, आमासी भिंत ओलांडून आलेत. आता अथे फूल चोरीत असं म्हणत मी तर राग येतो माझी. अर्थात चोर नाही होत आम्ही. आमच्या कन्येला हे फूल हवंय म्हणून न्यायला आलोय. परंतु हा न्याय ना अरण्याना तुमचं.
तुम्ही नगराचे राजे आणि आम्ही रानाचे. या फुलावेरी माझा हक्क नाही. मध्ये भिंत घातली असली तरी सुद्धा हे रान मद्र देशाचाच भाग आहे. नाना. राणीच्या लोकांसाठी काय करीत मद्रदेश? उलट आता मध, धान, फुलं, लाकडं ह्याच्या विकूसाठीची वाट भिंत घालून बंद करीत तुम्ही. आम्ही ना मद्र देशाचे. आणि हे रान ना तुमचं. हे रान माझं. हे फूल माझं. नाही, आम्हाला हे फूल हवंय म्हणजे हवंय. तू जर मागे हटला नाहीस तर आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. ना रानासी हे मान्य ना. रानातच बळ झाली. तुझ्या कोणाचाही ना. एका साध्या फुलासाठी बाण मारिता. ही चूक. अगदी चूक. हे आमच्या सैनिकांचे बाण नाहीयेत. आम्ही आमचं सैन्य बरोबर आणलेलंच नाहीये. भया वर सत्यवचन. नाही, हे आमचं सैन्य नाहीच आहे. थांबू नका. वर्षाव करत राहा बाणांचा. आज राजा जिवंत सुटता कामा नये. माझ्या वेळी बळसोरी करीत आणि सैन्याची ना रोखीत. सांगा त्याचे बाण थांबीत. काहीतरी गडबड आहे. आमच्या संरक्षणासाठी आले असतील हे सैनिक. थांबवतो मी. थांबवा. ताबडतोब हा हल्ला थांबवा. ही मद्र अधिपतीची आज्ञा आहे. अवज्ञा केल्यास राजद्रोहाबद्दल मृत्यूदंड दिला जाईल. हा वाचला तर इतरांना मृत्यूदंड देईल ना. हा लपलेला असल्यामुळे सापडणं कठीण जाते. बाणांचा वर्षाव थांबवा म्हणजे राजा बाहेर येईल आणि सहज टिपला जाईल. बघ थांबला की नाही हल्ला. म्हणजे तुमचे सैनिक होते. निर्धास्त होऊन उभा राहा. आमच्यापासून तुला कोणताही धोका नाही. कोण आहे हा द्रोही? मारा. चला. माझ्या सांगी तेच खरी.
नगरातील माणसं पाठीवर घाव घाली विश्वासाचा घात करीत आम्ही पुन्हा अशी चूक न करीत नगरातल्या कोणावरही कधीच विश्वास न ठेवी कधीच 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 न